नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रकथा बघूयात. स्वराज्य निर्माण होण्यापूर्वी बादशाही अंमलात न्याय देण्याचे काम काझी या नेमलेल्या व्यक्तीकडे असे. तो देईल तो न्याय. त्याला नियमावली नव्हती. या काझीकडेच कोणाचे धर्मांतर करावयाचे असेल तर तेही काम अधिकृतपणे असे. काझी काय योग्यतेचा असेल अन त्याची मनस्थिती काय असेल त्यावर न्याय कसा मिळणार की अन्यायच होणार हे अवलंबून असे. पण असेही दिसून येते की आदिलशाही आणि निजामशाही राज्यात काझी मंडळींनी प्रक्षोभक म्हणा वा अन्यायकारक म्हणा असे न्यायनिवाडे लोकांना फारसे दिलेले दिसत नाही. पण काझी पद्धतच मुळात एकांगी आणि सदोष होती. जिजाऊसाहेब शिवाजीराजासह पुण्यात वास्तव्यास कायमच्या आल्या आणि भोसले जहागिरीचे रूपांतर आदर्श राज्यकारभारात करावयास आऊसाहेबांनी सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी गाजावाजा न करता वा कोणताही भडकपणा न देता काझी हे पद बंद केले. प्रारंभीच्या काळात तर काही वर्ष जिजाऊसाहेब स्वतःच न्यायदानाला बसत असत. न्याय देणाऱ्या व्यक्तीची बौद्धिक आणि मानसिक वृत्ती तराजूसारखी समतोल असावी लागते. जिजाऊसाहेबांची तशी होती. समाजातील अनेक तंटे बखेडे त्यांनी समतोल न्याय देऊन सोडविलेले दिसतात. सिंहगडावरती श्री अमृतेश्वर कालभैरवाचे देऊळ होते. या देवळात न्यायाधीश म्हणून बसून जिजाऊसाहेबांनी न्यायनिवाडे जनतेला दिलेले सापडते. यावेळीही जिजाऊसाहेबांचे पिनल कोड नव्हतेच, पण समतोल विवेक आणि साक्षीपुरावे लक्षात घेऊन हे काम चालत होते. हीच परंपरा प्रगल्भ होत होत वाढत्या स्वराज्यात न्यायदान सुरू झाले. न्यायाधीश हे अष्टप्रधानातील एक मंत्रिपदच आहे. निराजीरावजी नाशिककर या पंडिताकडे हे सरन्यायाधीशपद होते. धार्मिक बाबतीतील न्यायनिवाडे देणे वा मार्गदर्शन करणे अष्टप्रधानातील पंडितराव या मंत्र्याकडे असे. अति गंभीर स्वरूपाच्या शारीरिक शिक्षा संबंधित आरोपीला द्यायची असेल तर तो अधिकार छत्रपतींकडेच होता. मृत्युदंडासारखी गंभीर शिक्षा अन्य खालच्या श्रेणीतील न्याय देणाऱ्या व्यक्तीस वा पंचायतीस देता येत नसे. साक्षीपुरावे अपुरे आणि अधुरे असतील तर दिव्य करण्याचा निर्णय छत्रपती देत. हे दिव्य करण्यास सांगण्याचा अधिकार छत्रपतीस असे. पुढच्या काळात तो पेशव्यांनाही वापरला. समाजातील विविध थरातील प्रमुखांचे शिक्के आणि साक्षी असत. काही अशा महजरावर प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचीही साक्ष आहे. उदाहरणार्थ पालीच्या खंडोबासमोर झालेला खराडे घराण्याचा महजर पहा. न्याय आर्थिकदृष्ट्या गोरगरिबांना वा कोणालाही महागडा पडू नये अशी दक्षता स्वराज्यात घेतली जात असे. जिंकणाऱ्याला शिरणी आणि दावा हरणाऱ्याला हरकी द्यावी लागे. पण त्यात अतिरेक होत नसे. स्वराज्याच्या सार्वभौम राजचिन्हात तराजू राजसिंहासनाशेजारी एका सोन्याच्या भाल्यावर टकावलेला असे. तराजूही सोन्याचाच असे. तराजू हे न्यायाचे प्रतीक होते की स्वराज्यातील न्याय समतोल होता. तेवढाच स्वराज्यातील व्यापार समतोलच राहावा ही अपेक्षा आणि अलिखित आज्ञाही होतीच ना. या न्यायदानात संबंधित वादी प्रतिवादींना प्रश्न विचारले जात. शिवापूरच्या देशपांडे घराण्यातील दिवाणी खटल्यातील संबंधितांना स्वतः शिवाजी महाराजांनी विचारलेले प्रश्न आजच्या नामांकित वकिलांनाही मार्मिक वाटतात. या उलट तपासणीत महाराजांची तर्कशुद्ध आणि बिनतोड बौद्धिक पातळी लक्षात येते. सुपे परगण्यात संभाजी मामा मोहिते यांनी केलेला अन्याय आणि खाल्लेली लाच महाराजांनी कठोरपणे निपटून काढलेली दिसेल. वशिले आणि लाचलुचपत यांना महाराजांच्या तराजूत पासंगालाही जागा नव्हती. पूर्वीपासूनच चालत आलेले काही देवदेवस्थानाचे अधिकारही महाराजांनी रद्द केले. त्यात पडत्या भावाने शेतकऱ्याकडून धान्य आणि अन्नपदार्थ खरेदी करण्याचा अधिकार काही धर्मस्थळांना होता. पडता भाव म्हणजे बाजारभावापेक्षा खूपच कमी किमतीत पण वतनी हक्काने माल खरेदी करण्याचा अधिकार. असा अधिकार चिंचवडच्या देवस्थानास होता. महाराजांनी तो अधिकार रद्द केला. कारण देताना महाराजांनी म्हटले की यात शेतकऱ्यांचे आणि गरिबांचे नुकसान होते. पण त्याच धर्मस्थळाला महाराजांनी आवश्यक तो धान्य, अन्न, शिधा आणि वस्तू स्वराज्याच्या सरकारी कोठारातून देण्याची विनामूल्य व्यवस्था केली. काही कठोर गुन्हा करणाऱ्यांना लहान मोठ्या शिक्षा दिल्या जात असत. त्यात मृत्युदंड वा गंभीर शारीरिक शिक्षाही दिल्या जात होत्या. त्याचा गुन्हा तेवढाच गंभीर असला पाहिजे. तुरुंग होते. अंधार कोठड्याही होत्या.
पण कोणावर अन्याय होणार नाही याची दक्षताही होती. जेजुरीच्या गुरवगडशी भांडणात एकाला सिंहगडावर विना चौकशी अनधिकृतपणे तुरुंगात किल्लेदाराने डांबल्याबद्दल महाराज फार रागावले. त्या निरपराध माणसाची त्वरित सुटका केली. असेही प्रकार क्वचितच घडत, पण क्वचितच. स्वराज्यात न्यायाची प्रतिष्ठा सिंहासनाच्या शेजारीच होती. मराठी राज्य निर्माण झाले ते हळूहळू वाढतही गेले. प्रस्थापित बादशहाच्या विरुद्ध बंडाळी करून निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याला दख्खनी पातशाहीतील लोक आणि दिल्लीच्या मोगलाईतील लोक सार्वभौमत्वाचा मान देत नव्हते. त्यांना राजा मानत नव्हते. तो सार्वभौमत्वाचा साक्षात्कार जनतेला होण्याची नितांत आवश्यकता असते. आमची भूमी, आमचा ध्वज, आमचे पंतप्रधान, आमची संसद, आमचे आरमार, आमचा समुद्र आणि आमचे राष्ट्रपती याच्यापुढे जगातील सर्व गोष्टी आम्हाला दुय्यम आहेत, असल्या पाहिजेत. त्यांची अप्रतिष्ठा होता कामा नये. ती प्रतिष्ठा प्रथम आम्ही सांभाळली पाहिजे. आमची आम्हालाच उदात्ततेने जाणवली पाहिजे. कधी कधी लहान मोठ्या अशा घटना घडतात. शिवाजी महाराज लहान सहान गोष्टीतही स्वराज्याची अस्मिता आणि प्रतिष्ठा कसे जपत होते याचे द्योतक असलेले महाराजांचेच एक पत्र उपलब्ध आहे. गोवळकोंड्याच्या अबुल हसन कुतुबशहा बादशहास भेटावयास महाराज जाणार होते. ही भेट राजकीय होती. आजच्या भाषेत बोलायचे तर राष्ट्रीय पातळीवरची होती. म्हणजेच हिंदवी स्वराज्याचे सार्वभौम छत्रपती महाराज गोवळकोंड्याच्या बादशहाला भेटावयास जाणार होते. तेव्हा आम्ही बादशहास भेटावयास कोणत्या पद्धतीने येऊ हे महाराजांनी आपल्या मराठी राजदूतांच्या मार्फत गोवळकोंड्याच्या वजिरास आणि बादशहास स्पष्ट शब्दात कळविले आहे. महाराजांच्या राजदूताचे नाव होते प्रल्हाद निराजी नाशिककर. महाराज म्हणतात की आम्ही बादशहास भेटावयास येऊ. त्यावेळी आमची सर्व राजचिन्हे आमच्या समवेत भेटीचे वेळी असतील. छत्र, मोर्चेले, सोन्याच्या मुठीच्या चवऱ्या, ध्वज, माहीम रातब, गुर्ज, राजदंड इत्यादी सर्व राजचिन्हे समवेत आणि धारण करून आम्ही येऊ. शाही नौबत, छत्रपतींची राजदुंदुभी, निरंकुश स्वारीचा हत्ती त्यात असेल, हे सर्व सुचविण्यात आणि त्याप्रमाणे घडविण्यात महाराजांचा कोणता हेतू होता? बडेजावाने मिरवण्याचा आणि आपला डामडौली दिमाग करून गोवळकोंडेकरांना दिवविण्याचा किंवा हिणविण्याचा होता का? अजिबात नाही. पण एक सार्वभौम स्वतंत्र महाराजा आपल्या राष्ट्राच्या वतीने तुमच्याकडे भेटीस येत आहे याची जाणीव त्यांना आणि आपल्यातील आंधळ्या सुजनांनाही देण्याकरता हा रिवाज महाराज जाणीवपूर्वक आचरीत होते. जगातील सर्वच सार्वभौम देश हा रिवाज पाळतात. आमचे हिंदवी स्वराज्य नव्यानेच जन्माला आलेले असल्यामुळे आम्हाला जाणीव नव्हती. ती देण्याची अशी गरज होती, इतकेच. पण त्याला केवढा अर्थ आहे? महाराजांची आणि कुतुबशहाची भेट अशाच पद्धतीने घडली. श्रीमंत थोरले बाजीराव हे दिल्लीकरांचा मुलूक जिंकत जिंकत चंबळा नदी ओलांडूनही पुढे गेले. पण दिल्लीच्या बादशहाच्या बाबतीत त्यांच्या भावना जरा उणेपणानेच व्यक्त झाल्या. पुढे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी तर आपल्या राजदूतामार्फत दिल्लीच्या मोगल बादशहाला आहेर म्हणून सोन्याची किल्ली अर्पण केली. गोष्ट किरकोळ वाटेल, पण राष्ट्रीय भावनेचा विचार केला तर ती गंभीर आहे. सोन्याची किल्ली नजराणा म्हणून देणे म्हणजे आमच्यावरचे आपले वर्चस्व आम्ही मान्य करतो आणि सर्वस्वाच्या अधिकाराची ही किल्ली आपणास अर्पण करतो, असा त्याचा अर्थ होता. येथे छत्रपतींच्या, पंतप्रधानाच्या आणि एकूणच हिंदवी स्वराज्याच्या सार्वभौम प्रतिष्ठेला धक्का लागत होता. लागला. आपल्या राष्ट्राच्या अस्मितेला थोडासुद्धा धक्का लागता कामा नये याची दक्षता सर्वांनीच घ्यावी. राष्ट्रीय चारित्र्याला त्यातूनच उजाळा मिळतो. नम्रता असावी, लाचारी नसावी.